साड्या 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 बहिणी ताई किती डाव साड्या घेते आणि किती नाही का बा, मला तर काही समजत नाही. तर सगळ्याले राम राम, मी करण ना. आज सकाळी सकाळी मम्मीनं बनवली होती एक नंबर ढोकले, मग ते दाबले आणि इकडे बाहेर आलो. पाय तुझं रोडच्या काठानं आप्पाजीनं मस्त बास टाकली होती. असं वाटून राहिलं होतं जसं मी त्याला घराच्या बाहेरच हकललं का काय, पण तसं काही मी करणार नाही. पण इकडे पप्पा करू शकते. पण सध्या तरी इकडे मस्त टीव्ही पाहून राहिले आणि मला गाडी घेऊन पाठवून दिलं सामान आणाले. मग पहिले तर मी एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे आपल्या गाडीमध्ये टाकलं मस्त पेट्रोल आणि गाडीचं पोट भरल्यावर तिला घेऊन आलो दुकानामध्ये. आता पप्पानं सांगितलेलं सामान एका दुकानात तर कधी भेटतच नाही, 10 दुकानं हिंडा लागते तेव्हा कुठं पूर्ण सामान घेणं होते. आखरी मग सब सामान गिमान घेऊन मी आलो मस्त घरी. आता म्हणलं मस्त एक झोप घेतो, पण ताई आणि मम्मीनं मला काही झोपू दिलं नाही. मला वडतच घेऊन आली इकडे घाटांजिले, कारण तर त्याला राधिका साडी सेंटर मधून घ्यायच्या होत्या साड्या. आता साड्या घेताना माहिती इथं काही काम आहे नाही. मागच्या वेळेस मी याच्यासोबत आलतो तर पूर्ण तरासून गेलतो, कारण तर इकडे ढिगावर ढीग लागून जाते साड्याचा. पण येईल एक साडी काही पसंत येत नाही त्याच्यातली. बिचारा त्या साड्या दाखवणाऱ्या बाया तरासून जाते, पण येईल काही साड्या पसंत येत नाही. तसं आज या दुकानामध्ये बोर व्हायचं तर काही कारण होतच नाही, कारण तर इच्छे माणसं तर माणसं, दुकानाचे मालक बी आपली व्हिडिओ पाहते. मग का सगळ्याची मस्त हसून भेट घेतली आणि इकडे ताई लागली मग मस्त पैसे मोजाले. आता ताईचं काम तर पैसे देणंच आहे आणि माया गरीबाचं काम आहे थैला पकडणं. आता मग आखरी सब सामान घेऊन आणि हा केक घेऊन आम्ही आलतो घरी, कारण तर आज होता मम्मी आणि पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस. बढिया मग क्रॅकरले लावली इस्त्याची काडी, पण क्रॅकरनं जास्त वेळ साथ काही दिला नाही, लवकरच विजून गेला. मग यायला म्हणलं तुम्ही असाच केक कापून टाका. मग पप्पान कापला मस्त केक आणि त्याला म्हणलं मम्मीले केक चारा, तर छोटूसा तुकडा काढून मम्मीकडे देऊन दिला आणि एवढा मोठा तुकडा स्वतःच खाऊन घेतला. तर अशा प्रकारे सस्ते में सुंदर आमचा कार्यक्रम आटपून गेला. आखरी मग आजीने आपल्या लग्नाची स्टोरी सांगून दिली. तिचं ऐकून मग आमच्या कथेचा अंत तिकट झाला. तर चला मग भेटू आता.